दादा नमस्कार. चला चालता चालता आज पहिल्यांदा मुलाखत घेऊ आपण. बैल पण थोडा लांब आहे. अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी पलावी आणि खरोखर तुम्ही एक प्रयत्न केलं आणि आताच राहुल दादांची तुम्ही मुलाखत घेतली. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होती, त्याच्यामुळे गाडी पलत नव्हती, पण खरी छान गाडी पळाली आणि नियोजन पण छान करणार. नाही, मिसअंडरस्टँडिंगचं काय नाही. तुम्हाला मी मागच्या पार्टमध्ये बोललो का याच्यामध्ये मालकांचं काय नाही, गाडी 100% पळत. आज मथुर झाला, बकासूर झालं, आपले सर्जा झाले, तिन्ही बैल एक छोटे मोठे बैल एक कधीही पळतील याचा कोणी विचारच करत नाही, कधीही पळू शकतो. बरोबर. कारण बघतो ना मी, ही पण नंबरातली बैल आहेत, भले 2 नंबरातली पण असते ती पण पळतात, पण या बैलांना एकत्र पळणं काय हरकत नाही. कारण आज जरी गाडी झाली तर उद्या पळायला काय हरकत नाही. नाही, ते 100% पळणार आणि विरोधाचा काही विषय येत नाही, पण ते सोबत कधीही पळणार, त्याचा काय विषय नाही. पळणार ती तिन्ही बैल आपली घरचीच आहेत. मथुर झालं तरी घरचंच बैल आहे. राहुलबाई असतील काय असतील ते मला मागे बोललो का आमचं कॉन्टॅक्ट चालू होतं, शुभमशी हमेशा बोलणं चालू होतं, त्याच्यामध्ये विरोधाचं काहीच नाही. फक्त काय फॅन्स टोल हे होते, त्याच्यामध्ये काय विषय. पण बरोबर आहे, ही बैलांच्या बद्दल आणि मालकांच्या बद्दल काय नाही, कधीही पळतील आणि याची पुढे पण पळणार. बरोबर आहे. आणि मित्रांनो, ऐका ते चुकीच्या कमेंट किंवा काय करतात ना, तुम्ही थांबवा हे कमेंट. कारण कुठेतरी गाडा मालक एकत्र येण्यासाठी कुठेतरी टाईम लागतो. आणि आज बघा दादा सर्जाजवळ खरोखर छान अशी गर्दी आणि नेहमी कायम गर्दी. आणि राहुल दादा म्हटले की कुशेगावला आम्हाला ही जोडी पळवायची होती, पण अरुण दादांचा शब्द गेला होता बकासूरवाल्यांना, त्याच्यामुळे बोलते थोडा पर्याय झाला. ते दादाही फोन केले जगदीशला, म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं शुभमचं का. पण काय होतं, 1 महिन्यापूर्वी आम्ही पण तो शब्द दिला होता मोहित शेटला काही गाडी पळवायची आहे, त्यामुळे मी तो पण शब्द मोडू शकत नाही, म्हणून ते कुठेतरी अडकल आलं आणि त्याच्यामध्ये विवाद चालू झाले. पण बाकी काय एवढं मालकांचा विशेष काहीच नाही त्यामध्ये. आणि तुमच्या मनामध्ये आज जोडी कशी पळाली? जशी मला वाटतं अपराजित जोडी आहे आतापर्यंत. नाही, गाडी 100% पळेल ती मला विश्वास होता, त्याच्याबद्दल काय ना. आम्ही डायरेक्ट बोललो का ही गाडी 25ला आणायचीच, आणि ते आमचं नियोजन त्याच दिवशी 3 दिवस अगोदरच झालं होतं. बरोबर. आणि मला वाटतं मागच्याच मैदानामध्ये तुम्ही बाईट दिली, खरोखर शब्दाला काय असतं किंमत ना, ते दाखवून दिलं. आज लगेच पुढच्या मैदानामध्ये ही जोडी दाखवली तुम्ही. नाही, हारजीतचं काय आम्ही घाबरतच नाही, हारजीतलं काय आपल्याला काय एवढं काय वाटत नाही, पण ही गाडी 100% पळणार होती, ती पळणार होती. मला मागे बोललो का पळेल तर पळेलच. आणि आज चिंचवलीचे अरुण ड्रायव्हर, खरोखर मला वाटतं तुमच्या भरपूर सारे अनेक गाड्या त्यांनी पळवल्यात. आज सर्जा आणि मथुर भरपूर दिवसानंतर एकत्र आल्यानंतर त्यांनी गाडी पळवली, काय बोला? नाही, ते मी शुभमशी माझं बोलणं चालू होतं ड्रायव्हरचं. बरं अरुण ड्रायव्हर घे, त्याला आपण बसू. ते त्या दिवशी फिरायला पण तो बसला होता, त्याची इच्छा होती ती पूर्ण झालीच. आणि मला वाटतं वल्लभ पेनवाल्यांची जी जोडी होती ती पण छान होती, जरी ती पळाली असती सोबत. लोकांना अजून म्हणजे पल पण दिसलं असतं की बैल कशी पळतात, आणि ती पळाली छान जोडी. नाही, ती जोडी पळणार होती, पण तो महबूब काय तो पण बाहेरचाच बैल होता, त्यावेळी आतनं टाकल्यामुळे ती गाडी इकडे आली. ती गाडी इकडे आली. आणि आज चिंचे पण आणि सर्जा पण आणि एक सकाळी तुम्ही चांगला असं आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जो मोर्चा काढला होता जाहीर निषेध करण्यासाठी पाकिस्तानचा, त्याच्यामध्ये पण सर्जाला आणि तुम्ही स्वतः सहभागी होते, काय बोलाल त्याविषयी? 2 शब्द. 100% सहभागी होणार. आपल्या हिंदूवरती जे अत्याचार झाले होते, आज आपली कमिटी असेल भरपूर स्ट्रॉंग आहे, आणि बैलगाडी संघटनेचे जे म्हणजे गाडा मालक असतील किंवा कमिटी असेल, हे काय आहेत ते देशाला दाखवून देणार आहेत. त्यामुळं आज संदीपबाईंनी जे मोर्चा ठेवला होता त्याचा धन्यवाद का, कारण का आपण काय गाडा मालक ते दाखवून देईल. आणि जी सर्जाला थोडीफार जखम होती, आता ती कशी आहे? ती झाले, ओके झाले, थोडीच राहिले, बाकी होईल कवर लोक. आणि पिंट्याचा पण एक छान मोठा गुलाल झालेला आहे, काय बोला? पिंट्याला ते एकविरीचा सैराट होता, आणि आपल्याला गाडी ती जपानची होती, वडवलीची जपानची. आणि कशी पळाली गाडी पिंट्याची? चांगली गाडी पळाली. आतापर्यंत पिंट्याची मी या मैदानामध्ये 3-4 मुलाखती घेतल्या, छान पळते. ही चौथा गुलाल असेल. चौथा गुलाल पिंट्याचा. आजपर्यंत हरलाच नाही देतो, एकच शर्यत पडली त्याच्यापासून. बरोबर आहे. कुठेतरी बघता का याच्या स्वरूपामध्ये पिंट्याला? आता बघू, प्रयत्न चालू आहेत, बाकी त्याच्या पळण्यावर आहे. बरोबर आहे. मग राहुल दादांनी आता सांगितलं की कुठेतरी कुशेगावचं मैदान आमच्या हातून गेला ही जोडी पळवायची, तर आता भविष्यामध्ये तो मैदान येईलच. नाही, पळेल 100% पळायचं काय विषय पळेल. आता बक्कासूरबद्दल 2 शब्द विचारतो. आता बक्कासूर त्या दिवशी मस्त 1 नंबर झाला, गुलालाचा मानकरी झाला, काय बोला? बकासूरला मागेच बघायला गेलो 20 तारखेला, जाऊन आलो तिथनं. थोडंसं अवतारा पण आम्ही स्वतः होतो, मामांशी बोलणं झालं, मामा 24 मैदान केलं आणि बकासूरने 1 नंबर केला. पळवण्याचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का, यांना बघणारी लाखो करोडो लोक आहेत, आणि त्यांची आवड आहे की आम्हाला ही बैल मैदानामध्ये पाहिजेत. आणि तुम्ही गारा मालक असताना ना लवकर आपली बैल कशी बरी व्हावी ना त्याचा विचार करतो. ते कसं दुखापत झाली तर बैलाला जर दुखापत असेल तर आपण पण ते काढू शकत नाही, पण ते काय बैल जेव्हा बैल व्यवस्थित होईल तेव्हा 100% मैदानाला ही प्रेक्षकांसाठी पळणारच बैल, आणि त्यांच्यासाठीच पळतात. बरोबर आहे.
नक्कीच आता जास्त वेळ नाही घेत कारण काय आता एकच गाडी का दुसरी गाडी पण पळवायची नाही ना, आता घरी दोन्ही गाडीत गुलाल झालेत व्यवस्थित. चालेल, धन्यवाद. आणि अशीच गाडी पळवत राहा. कुठेतरी ज्या चुकीच्या कमेंट व्हायच्या आज त्यांना दिसून आले की नक्कीच गाडी पळणार आणि मालक पण एकत्र येणार. नाही, गाडी 100 पळायचा काय विषय, तिन्ही बैल घरचे राहू त्याचा काही विषयच नाही. या गाड्या हमेशा पळत राहतील, त्याच्याबद्दल काहीच नाही. चालेल, धन्यवाद. ओके, धन्यवाद. निलेश दादा काय बोलायला आज केक कापला सर्जेच्या समोर. नक्कीच बघा प्रत्येक मालकाची इच्छा असते किंवा आजूबाजू किंवा तुमची जे मंडळी आहे त्यांची इच्छा असते की आमच्या बैलाचा गुलाल हवा. मला वाटतं आजचा हा गुलाल म्हणून तुमच्या वाढदिवसानिमित्त आहे. तर धन्यवाद त्यांचं मन केक कापल्याबद्दल, माझ्या एवढा प्रेम दिल्याबद्दल. काय बोलाल अरुण दादा की निलेश दादाचा वाढदिवस आणि आजचा गुलाल हा मला वाटतं त्यांना समर्पित असेल. निलेश दादाचं आमचं कमीत कमी जी तेजा सर्जा पल्ले होते तेव्हापासून संबंध आहेत. आज माझा मोठा सर्जा पल्लाचा कुठे घाटावर असे मुंबईला असेल, निलेश दादा आवडीने हमेशा सर्जाची सुट्टी मेकर, या सर्जाचे असले तरी सुट्टी मेकर. निलेश दादाचं आमचं भरपूर प्रेम आहे. निलेश दादांनी सर्जासाठी आमचे भरपूर उपकार आहेत का कधी सर्जा खाली देणार नाही असं कधी आलं नाही, असं निलेश दादांनी कधीच नाही केलं. आणि एक शेवटचा प्रश्न घेतो. आता काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांचा लागता नाविकारांचा वजी तो आपल्यामधून निघून गेला, काही थोड्याशा आठवणी सांगा ना. नावीचा वजी आज माझा मोठा सर्जा त्या काळात तो फुलं होता. नावी भरपूर पानावर पल होता आणि नावी हा अतिशय बैल म्हणजे पळणार होता. त्या काळात माझा सर्जाही अतिशय पल होता आणि नावीचा वजीर भरपूर पल होता. म्हणजे त्यांनी भरपूर काही बक्षिसे मालकाला कमवून दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे मी त्या दिवशी एक मुलाखत घेतली आमच्या गावातले रोंडू शंकर सालुंके यांचे नातू आकाश सालुंके. त्यांनी सांगितले जर नावीच्या वजीर नंतर जर कुठल्या बैलामध्ये पल दिसतो ना तो सर्जामध्ये, आता छोट्या सर्जामध्ये नावी ते वसरचे जे आहेत त्यांची आमची गाडी पळायची. त्यांचा एक तो सफेद बैल पळत होता हरण्या म्हणून आणि आमचा पठाण पळ होता. तेव्हा पण 1-2 गुलाल ते आमचे झालेले आहेत. आम्ही त्यांच्याकडून बैल मागितला तरी आम्हाला कधीच नाही, लगेच एक शब्द आम्हाला त्यांनी बैल दिला होता. तर ज्या पलाविषयी त्यांनी मुद्दा मांडला की नक्कीच पल त्याच्यासारखा दिसतं, काय बोलाल तुम्ही? आता पल दिसतंय प्रत्येक प्रेक्षकाला माहिती आहे का सर्जा पलतोच. त्याच्या स्पीडच्या बद्दल आणि पळण्याच्या बाबतीत काय आपल्याला काय सांगावं लागतच नाही. ती फॅन्स बरोबर असेल त्याचं प्रेम असणारी जी माणसं आहेत ती बोलतात का सर्जा पलतोच. धन्यवाद आणि कायम बोलत राहा. माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.